महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांगलीच्या खानापूर तालुक्यातील घाणवड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे। घाणवडचे माजी उपसरपंच बापूराव देवप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। गारडी नेवरी रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। बापूराव चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच आहेत। तसेच त्यांचे विटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचं दुकान आहे। त्यांचा निर्गुण खून झाल्याने खळबळ उडाली आहे। बापूराव चव्हाण हे आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते। गारडी गावच्या लगत असलेल्या रस्त्यावर त्यांचा अज्ञाताने गळा चिरून खून केलाय। ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पाहिली। त्यानंतर याची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली। तात्काळ या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी संबंधित झालेल्या घटनेचा पंचनामा केला आणि हा खून कोणी केला यावर पोलीस तपास घेत आहेत। मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बापूराव चव्हाण हे घाणवड येथील माजी उपसरपंच आहेत। त्यांचा भर दिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची घटना गारडी येथे काल दुपारी 3च्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गळ्यावर वार वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले। सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आलाय। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। बापूराव देवप्पा चव्हाण हे पोल्ट्रीसह सराफ व्यवसाय करत होते। काल दुपारी ते घाणवड येथून गारडी नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गारडी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून निघाले होते, तेव्हा त्यांच्यावरती वार करून त्यांचा खून करण्यात आलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।